आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुती म्हणून लढवण्याचा निर्णय किंवा तशा पद्धतीची बोलणी नेत्यांकडून सुरू असली तरी प्रत्यक्षात मात्र अनेक ठिकाणी दोस्तीमध्ये कुस्ती असल्याचं चित्र आहे ते पाहायला मिळते। विशेषतः राजकीय विद्यापीठ म्हणून ज्या कागलकडे पाहिलं जातं त्या कागलमध्ये भाजप राष्ट्रवादी विरोधात शिवसेना शिंदे गट अशी एक लढत बघायला मिळेल अशी एक शक्यता निर्माण झालेली आहे। आणि याच सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत माजी खासदार संजय मंडलिक आहेत। दादा, काय सांगाल, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी काय नेमकी स्थिती आहे कागलमध्ये? कागलमध्ये महायुतीचे घटक पक्ष असलेले भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी पक्ष एकत्र आलेले आहेत। आमच्या शिवसेनेला त्यामध्ये त्यांनी युतीमध्ये घेतलेलं नाही आणि शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा एकटं लढण्याचं वेळ माझ्यावर जरी आली असली तर निश्चितपणाने ही संधी आहे, कारण तिथं युतीमध्ये एखादी जागा मिळाली असती आणि राहिलेल्या कार्यकर्त्यांच्यावर अन्याय झाला असता। आता या पद्धतीनं एकटं लढण्याची संधी दिल्यामुळं सर्व कार्यकर्त्यांना इथं मी न्याय देऊ शकेल। शिवसेनेचा मोठ्या प्रमाणावर आमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्यांना इच्छा आहे उभारण्याची त्यांना संधी देऊ शकेल। तर महायुती म्हणून लढण्यासंदर्भात 2 दिवसापूर्वी कोल्हापूरमध्ये चंद्रकांत दादांच्या उपस्थितीमध्ये बैठक देखील झाली। त्या बैठकीला देखील तुम्ही उपस्थित होतात, मात्र त्यानंतर सुद्धा सोबत तुम्हाला घेतलं गेलं नाही अशी स्थिती? हो, मी त्या महायुतीच्या बैठकीला उपस्थित होतो। कागल तालुक्यामधल्या शिवसेनेची मागणी मी त्यांच्यापुढे केली आणि आम्ही चर्चा करून तुम्हाला सांगतो असं त्यांनी सांगितलं। काही संध्याकाळनंतर मला फोन आला की युतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षानं एकत्रितपणे जागा वाटून घेतलेल्या आहेत आणि शिवसेनेमध्ये त्याला संधी देता येईल असं मला निरोप दिला। मग आता पुन्हा एकदा नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं शिवसेना शिंदे गटाला एकटं पाडण्याचा प्रयत्न झाला तेच पुन्हा एकदा झाले असं वाटतं? शिंदे गटाला एकटं पाडलं, मंडी गटाला एकटं पाडलं असं जरी असलं तरी कागल तालुक्याला आणि मंडलिकांना हा संघर्ष काही नवीन नाही आणि या पद्धतीचा संघर्ष करण्याची संधी जर आम्हाला दिली तर निश्चितपणानं कार्यकर्ते अधिक त्वेषानं काम करतात। हा अनुभव मला नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आला। 40-50 वर्षामध्ये कागलमध्ये हे संघर्षमय वातावरण, एवढा संघर्ष कसला मारामारीचा नव्हे, संघर्ष एवढाच की राजकीय ईर्ष्या करत असताना माझा विचार बरोबर आहे हे लोकांच्यापर्यंत नेण्याचा जो विचार आहे ही संधी मला या निमित्ताने मिळते, त्याचा मला आनंद वाटतो। खरं तर एकूणच राजकीय परिस्थिती कागलची पाहिली तर समरजित घाडगे यांचा अद्याप भाजप प्रवेश झालेला नाही, तरी देखील भाजप आणि राष्ट्रवादीच्या युतीमध्ये त्यांना काही जागा दिल्या जाणार असल्याचं कळतंय। कसं बघता मग एकूणच या सगळ्या घडामोडी? याच काही गोष्टी आश्चर्यकारक आहेत। खरं म्हटलं तर ते आता शरद पवार गटाचे विधानसभेचे उमेदवार होते, त्यांनी तो पक्ष कधी सोडला नगरपालिकेच्या वेळी काही कळलं नाही आणि सोडल्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला का नाही हे सुद्धा मला कळलं नव्हतं। मी त्यांना तिथं विचारलं तुम्ही कुठल्या पक्षामध्ये आहे, पण त्यावेळी सांगण्यात आलं की लवकरच त्यांचा प्रवेश होणार आहे। आता प्रवेश पक्षामध्ये होणे ही गोष्ट चांगली आहे, पण ते होत असताना आधीच त्यांच्या जागा ठरवल्या गेल्या होत्या, त्यामध्ये काहीतरी षडयंत्र असं मला वाटतं। एकूणच जिल्ह्यामध्ये मग काय परिस्थिती दिसते? कारण कागलचं तर आपण बघितलं महायुतीमध्ये थोडीशी दुरावा आल्याचं दिसतंय, जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशीच चित्र दिसते। जिल्ह्यात अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आणण्याचा प्रयत्न सर्व नेत्यांनी निर्धार आहे, पण बऱ्याचशा ठिकाणी स्थानिक परिस्थिती लक्षात घेताना असं घडताना दिसत नाही। पण सगळ्यांनीच असं ठरवलं आहे की काँग्रेसला घेऊन कुठं आघाडी करायची नाही, स्वतंत्रपणाने लढता हरकत नाही आणि ज्या त्या ठिकाणच्या स्थानिक परिस्थितीनुसार ते सर्व पक्ष लढत आहेत। एकूणच जिल्ह्यातल्या आणि कागल तालुक्यातल्या हसन मुश्रीफ यांच्या भूमिकेबद्दल मग काय म्हणायचं? हसन मुश्रीफांची भूमिका ही नेहमीच अशी राहिलेली आहे। मी एक जुन्या काळामध्ये एक गोष्ट वाचली होती, नाकामध्ये पाणी शिरालं तर काय आपल्या पिलालासुद्धा पायाखाली घ्यायला माकडीन थांबत नाही, त्या पद्धतीचं काम मुश्रीफांचं आहे। आणि म्हणून कधी संजय बाबांना, कधी समरजित घाडगेंना, कधी आम्हाला पायाखाली गेल्याचा त्यांनी प्रयत्न केला। आता नव्यानं समरजित घाडगे त्यांच्या पायाखाली आलेले आहेत। किती जरी त्यांच्या नाकात पाणी जाणून त्यांनी प्रयत्न केला तर या निवडणुकीमध्ये जनता त्यांना धडा शिकवायला राहणार नाही। खरं तर नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीमध्ये काही प्रमाणात यश देखील तुम्हाला मिळालं, आता तशीच राजकीय परिस्थिती आहे, कितपत यश मिळालं? आता कागल तालुक्यातली जी परिस्थिती 2-3 दिवसात मी अनुभवलो आहे आणि विशेषतः अनेक 2-4 दिवसामध्ये ते दिसेल, अभूतपूर्व अशी परिस्थिती कागल तालुक्यामध्ये निर्माण होणार आहे। कारण लोक या संधीची वाट बघत होती का काय, अशा पद्धतीची परिस्थिती मला या 2 दिवसात दिसायला लागलेली आहे। लोकांना नगरपालिकेच्या वेळेस ही युती त्यांना पटलेली नव्हती, आता त्यामध्येच तिसरा घटक गेल्यामुळे पुन्हा लोकांचा राग अधिक वाढला आहे। निश्चितपणानं त्यांचे कार्यकर्ते त्यांच्यासाठी प्रेम करणारे कार्यकर्ते असतील, पण ही युती पसंत नाही म्हणून जे सामान्य नागरिक ज्या पद्धतीनं नगरपालिकेच्यामध्ये मागे उभा राहिले त्याच्यापेक्षा अधिक ताकदीनं जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीमध्ये आमच्या मागे उभा राहते। पहिला पण हे होते माजी खासदार संजय मंडलिक। खरं तर ज्या पद्धतीनं कागलमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीनं एकत्र येत शिवसेना शिंदे गटाला एकटं पाडण्याचा प्रयत्न केला आहे,
तर ही शिवसेना शिंदे गटासाठी एक संधी आहे, किंबहुना मंडलिक गटासाठी सुद्धा एक संधी आहे आणि लोक आमच्या पाठीशी उभं राहतील अशा पद्धतीचा विश्वास देखील या निमित्तानं संजय मंडलिक यांनी व्यक्त केला आहे. जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.